नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया खरडा। त्यासाठी बघा ह्यातल्या थोड्याशा मिरच्या पोपटी कलरच्या आहेत, म्हणजे कमी तिखटवाल्या, आणि ह्याच्यात 4-5 ज्या दिसतात ना एकदम हिरव्या डार्क, त्या तिखटवाल्या आहेत। ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून देठ काढून मी भाजून घेतलेत लोखंडाच्या तव्यामध्ये। कोणत्या जरी केलं तरी चालेल। एक गड्डी लसूण घेतलेला आहे, कमीत कमी 20 ते 25 पाकळ्या आहेत लसणाच्या। थोडासा असा खरडा असला ना की त्याला थोडासा लसूण पण जास्त घालावा। ह्या जी मिरच्या आहेत का ना, 1-2 ह्यात लाल झालेल्या आहेत, त्या घेतलेल्या आहेत। पूर्ण हिरव्या घेतल्या तर चालेल, ह्यात होत्या म्हणून मी थोडेसे लाल घेतलेल्या आहेत। छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं, हलकंसं भाजलेलं आहे, जास्त भाजायचं नाही, हलकंसं भाजायचं। आता हे काय करते, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। तुम्ही खलबत्त्यात जरी कुटलं तरी चालू शकते। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे। एवढी स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये थोडासा पुदिना जर तुम्हाला आवडत असेल जरी टाकला तरी चालेल। ह्याला काय करायचं, एकदा बंद चालू फक्त करायचं आहे। 2च वेळा बघा बंद चालू केलेलं आहे फक्त। अर्धी वाटी शेंगदाणे, बारकाट शेंगदाणे आहेत, गावरान एकदम, कोणते पण घेतले तर चालेल, आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छोटा 1 चमचा मीठ टाकायचं, म्हणजे जर मीठ थोडंसं असं जे आपण करतो खरडा वगैरे, थोडं मिठाचं प्रमाण जास्त टाकायचं। फिरवून घेते, तुम्हाला हवा असेल का नाही तर 1 चमचाभर तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबाचा रस पण टाकू शकता। फिरवून घेतलेला आहे, एकदाच बंद चालू असं फिरवलेलं आहे। तवा ठेवलेला आहे गरम करायला। ह्याच्यातच मी मिरच्या लसूण भाजून घेतला होता। थोडंसं एकदम तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, आपण हे काढून घेऊया। काढून घेतलेलं आहे, गॅस आहे मीडियम। आता ह्याला काय करायचं, मीडियम गॅसवर फक्त 2 मिनटं परतून घ्यायचे। आता हे परतताना जरी तुम्ही थोडासा लिंबाचा रस जरी टाकला तरी चालू शकते, किंवा खाली घेतल्यावर जरी टाकला तरी चालेल, किंवा खाताना जरी टाकला तरी चालू शकते। नाही टाकला अशाच पद्धतीत केला तरी पण चालेल। पण कोथिंबीरनं काय होतं माहिती आहे का, जर आपण खरडा वगैरे खाल्ला ना तर आपल्याला जळजळ करत नाही। तर हे चांगलं मी परतून घेते। मस्त असं 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। जेव्हा आपण तेल टाकलं की नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जिरं पण टाकू शकता फोडणीला, आणि थोडासा कढीपत्ता पण टाकू शकता। कढीपत्त्याला काय करायचं, बारीक तुकडे करायचे कापून, आणि ते जरी टाकलं तर चालेल ना। असं 2 मिनटं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून झालेलं आहे, आणि गॅस बंद करायचा आणि असंच मोकळा असं ठेवायचं तव्यामध्ये। एकदम चविष्ट लागतो, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।